स्पेशल व्हेज 3 थाळ्या तयार झालेल्या आहेत। तर मित्रांनो आपल्याला आता आलेली आहे चहाची ऑर्डर। 5 चहा आहेत, पावसातून भिजून आलेत, मंडळी थांबलेत बाहेरच गेट जवळ बसलेले पण आहेत, त्यांना चहा द्यायचा सपाटतेशी। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता मी आहे हॉटेलमध्ये, मार्केट वगैरे घेऊन आलोय। आपण आज सकाळीच हॉटेल चालू केले, कारण आपण नाश्ता चहा वगैरे हे नाश्त्याचे पदार्थ जेवणाचे पदार्थ सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालू ठेवणार आहोत। पावसाळ्यावर कधी समजा आपल्या शेतातली कामं वगैरे जास्त लोड असेल त्या दिवशी बंद असू पण शकतं, पण ते काय असेल ते अपडेट तुम्हाला अगोदरच्या व्लॉगमध्ये मिळतील, उद्या चालू आहे की नाही। बाकी आपल्याकडे काल इन्क्वायरी होत होती सबस्क्रायबर आपले जे आहेत त्यांच्या माध्यमातून की उद्या चालू आहे का म्हणून। चालू तर आहे, बघूया कोण येतं। आले वेळ मिळाला, गर्दी का नसते दिवसभर, कोणी आलं तर क्वचित ग्राहक असतं। जेवण कमी ठेवणार आहे मी, थोडंसं तर असं जसं की 1 2 3 4 5 लोकांच्या पुरतं होईल एवढं सफिशियंट रस्सा मारून ठेवायचं, स्टॉक काढून ठेवायचा, जेणेकरून जर ग्राहक वाढत आले तर रस्सा आपण मारू शकतो। बाकी आता साफसफाईला वगैरे सुरुवात करूया, त्याच्यानंतर मिसळचं करून ठेवायचं आहे। चहा वगैरे आल्यानंतर ग्राहक बनवून ठेवू, आपण काय अडचण नाही। मिसळचं तेवढं पहिला प्रिपरेशन करून ठेवू आणि त्याच्यानंतर मग जेवणाची थोडीफार करून ठेवायची, चिकन बॉईल करून ठेवतो। बाकी शाकाहारी जेवणामध्ये आपण डिशमध्ये पण ठेवणार होतो आणि जर आली एखादी थाळी तर आपण ऑन द स्पॉट ते बनवून देणार। सुरू करूया पहिल्यांदा साफसफाईपासून आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे कंप्लीट करून घेऊया। आता मित्रांनो आपण टेबल वगैरे क्लीन केलं आहे, फ्लोअर वगैरे पण क्लीन करून घेतलेला आहे। सेटअप वगैरे लावणार नाही आहे, आपल्याला नाश्ता चहा आणि जेवण तिन्ही पण चालू आहे, त्याच्यामुळे जसं ग्राहक येतील तसं आपण त्यांचं सेटअप लावूया। बाहेर बोर्ड लावून आलेलो आहे मी, नाश्त्याचा पण आणि आपलं जेवण तयार आहे याचा बोर्ड पण। वातावरण बाहेरचं थोडंफार ढगाळ आहे आणि हा एक नवीन टीम मेंबर आठवण हॉटेलचा। हे घरामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं 2 मांजरं आणलेली, त्याच्यातलं एक मांजर इथे आणलेलं आहे, कारण ते घरामध्ये दोघंच मिळून एवढा हायदोस घालायला लागले, ते ऐकेना झालेत कुणालाच। त्यामुळे एक इकडे आणलेला आहे, कारण इथे ना खायला प्यायला फिरायला भरपूर जागा आहे। बोका आहे आपला, पण 2 दिवस त्याने ॲब्सेंट गेले, तो आलेला नाही कामावर, त्यामुळे आता याला त्याच्या जागी ठेवला आहे। तो आल्यानंतर त्याला विचारायचा जाप नाही तर त्याला काढून टाकायचं कामावर। मला ते ॲक्च्युली ह्याला बघून त्याची रिॲक्शन काय होणार आहे ते समजत नाही, आणि कसं आहे हा पण बोका आहे शक्यतो आणि तो पण बोका आहे, आणि बोका बोक्याला प्रतिस्पर्धी रूपामध्ये मारून टाकण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळं काय नेमकं आता आम्ही असताना तो आला आणि हा त्याला भेटलं तर थोडं फ्रेंडशिप आपण करून देऊ शकतो, अदरवाईज थोडंसं कठीणच आहे। पण ॲक्च्युली सांगायची गोष्ट म्हणजे हा त्याचा भाऊच आहे, जर हा बोका असेल तर। एकाच मांजराचं आहे ते पण आणि ही पण, बेलेवाडी सासरवाडी जिंदाबाद। आणि एक बेलेवाडीचा माणूस आणले ते ही, एक माणूस आणलेला आहे, हे दुसरं घरामध्ये अजून एवढंच एक आहे, ते तिसरं आणि बोका एक काय चपातीचं पीठ मिळायला चालू आहे। काय आणायचं आहे? गायचं पिल्लू, गाय पाडी पण आणायची आहे, ते नंतर आपण व्लॉगमध्ये सांगायचं होतं। बरं ठीक आहे, आणायची आहे, बघून ते कन्फर्म नाही आहे। मम्मीने फोन केलाय शिवंशला की येऊन सिलेक्ट करून जा कुठली पाहिजे ते बाळ तुला आणि घेऊन जा। नाही आणायची वेळ ते। आता हे चपातीचं पीठ आपण मळणार आहे। आता सकाळी आपल्याकडं रोटी अवेलेबल नसणार आहे, कारण ग्राहक एकदम कमी होणार आणि त्याच्यासाठी मी तंदूर पेटवू नाही शकत, कॉस्टिंग जास्त येते। त्यामुळे सकाळी चपाती आणि तवा पराठा किंवा भाकरी हे 3 ऑप्शन असणार आहेत। का जी पहिली ऑर्डर चिकन फ्रायची आहे, ताट तयार होत आहे। ही नेक्स्ट ऑर्डर आली, आपले सबस्क्रायबर आहेत त्यांचं एक चिकन मसाला आणि एक शाकाहारी थाळी 120ची। चिकनचं ताट तयार झालं आहे आणि हे शाकाहारीचं ताट पण तयार होत आहे, काय पिकअप करूया। त्यानंतर आपल्याला स्पेशल व्हेज 3 थाळीची ऑर्डर आलेली आहे, ताटं लावायला चालू आहेत। त्या ताटांना चपाती आहेत। मित्रांनो 3:30 वाजलेले आहेत, आपल्याकडे आता एक थोडंफार ग्राहक झालेलं आहे। म्हणजे सकाळी चालू करण्याचा जे उद्देश होता, आपला उद्दिष्ट होतं ते सार्थकी लागलं म्हणायला हरकत नाही, कारण आपल्याला थोडंफार ग्राहक दिवसाचं व्हावे अशी इच्छा होती आणि आज झालेलं आहे आपल्याला। आज आपले एक सबस्क्रायबर आले होते त्यांच्या फॅमिलीसोबत, त्यांच्याबरोबर थोडंसं बोलायचं होतं, व्हिडिओ करायचा होता, पण ते आले, जेवण त्यांचं देईतोपर्यंत आपल्याला परत अनेक 3 ताटं लागली शाकाहारी जेवण, आणि त्यांच्या चपात्या होत्या, त्याच्यामुळं जेवण वगैरे सकाळी स्टाफ नाही आपल्याकडे कोणी, मी आणि श्यामल म्हणजे माझी वाईफ, आम्ही दोघेच आहोत।
कारण दिवसाचं ग्राहक कधी झालं तर झालं अशा हिशोबाय, त्यामुळे स्टाफला बोलवलं नाही आम्ही. आणि इकडे स्टाफ आपला जो आहे तो संध्याकाळसाठी फक्त आहे. बाकी आता जे ग्राहक होते ते आपले ते पण गेलेले आहेत, फॅमिली इथं बसलेले ते पण गेलेले आहे. पाऊस पडतो आहे आणि हे गळतं काढायचं जे राहिलं आहे ते राहिलेलंच आहे. ह्याविषयी अपडेट तुम्हाला मी दिलेल्या नाही आहेत. ते जे याच्यावरती ते खापरीचा जो पोखर वगैरे असतो म्हणतात, ते काय असतं ते मला कळत नाही, म्हणजे लक्षात येईना झालं, ते माहिती आहे मला. पण ते आणायचं आहे आणि ते टाकायचं होतं. ते आज सकाळी यायचं होतं. ते जागा मालकांचा मुलगा आला होता, तो बघून सगळं गेलेला. पण काय झालं माहिती नाही, त्यांचा अद्याप फोन आलेला नाही. पण आता याचं नुकसान मला असं होतं की आता या टेबलवरती पाणी पडतं आहे आणि हे असं आता टेबल फुगायला लागला आहे. हे नुकसान माझं आहे. आता हा टेबल काढायचा म्हटलं तर नेमकं याला ठेवायचं कुठे? आता इथं पूर्ण पाणी गळायला लागलं आहे. आता इकडे जिथं गळत होतं ते पाणी हे येते, इथं टेबल मी काढलेला आहे, बाजूला ठेवलेला आहे. आणि गळती तर काढणं खूप महत्त्वाचं आहे. आणि पावसाळा चालू झाल्यास मला वाटतं आजच पाऊस असा कंटिन्यू एक बराच उशीर म्हणजे झालं, 1.5-2 तास झालं कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि सगळीकडे पॅक आहे. त्यामुळे ग्राहक पण आता नाही आहेत, रिकाम आहे. पण आपल्याला झालेला आहे बऱ्यापैकी ग्राहक. आता बऱ्यापैकी उद्या पंढरपूरला पायी दिंडी जाणार आहेत प्रत्येक गावातले, त्याच्यामुळे थोडंसं अजून ग्राहकांना मार बसणार आम्हाला. हा मागच्या वर्षीचा पण विषय होता, कारण त्यावेळेला ज्यावेळी वारी वगैरे असते त्यावेळी यंग पिढी आमच्याकडची पण पंढरची वारी वगैरे करतात आणि ते त्यावेळेला मांसाहार करणं टाळतात 100%. त्याच्यामुळे ग्राहक यावेळेला कमी होणार जोपर्यंत आषाढी वारी होईल तोपर्यंत, एकादशीपर्यंत. बाकी जे होईल किरकोळ ग्राहक त्याच्या अपडेट तुम्हाला मिळतीलच. आता आम्ही संध्याकाळच्या जेवणाला सुरुवात करतो आहे अनेक अर्ध्या तासानंतर, आणि तोपर्यंत बघू एखादं ग्राहक लागलं तर ठीक आहे. तर मित्रांनो, आपल्याला आता आलेली आहे चहाची ऑर्डर. 5 चहा आहेत, पावसातून भिजून आलेत मंडळी, थांबलेले बाहेरच गेटजवळ बसलेले पण आहेत, त्यांना चहा द्यायचा सपाटतेशी. आपला चहा तयार झालेला आहे, देऊया. 5:40 झालेले आहेत. आपण जेवण बनवलं आहे पण अगदी खूपच कमी लिमिटेडमध्ये बनवलेलं आहे जेवण. का तर पाऊस खूप आहे बाहेर अजून पण. आता मी इथे बसलेलो आहे, इथून तुम्ही बघू शकता पाऊस खूप जास्त आहे आणि मेसेज येत आहेत सगळीकडे की अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर वगैरे अशा काहीतरी भागामध्ये. जिकडे डोंगर वगैरे जास्त आहेत त्या प्रमाणात तिथे जास्त प्रमाणात पाऊस पडणार आहे. आता हे जवळपास 3 ते 4 तास झालं कंटिन्यू पाऊस चालू आहे, पाऊस बंद झालेला नाही आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये ग्राहक होणं तर पॉसिबल नाही आहे. विचार होता आत्ताच जायचं घरी, कारण आता अशा पावसामध्ये ग्राहक पण होणार नाही आणि इथेही गळती थांबत नाही एकतर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवण करून आपलं वेस्टेज जायला नको म्हणून आम्ही थांबलो होतो, म्हणजे जायचा विचार केला होता. पण सध्या आपल्याकडे एक आहे बुकिंग 7-7:30 वाजता पार्सल आहे आणि ते पार्सल गेल्यानंतर 1-2 टेबल झाले की आपलं जेवण संपतं, त्याच्यानंतर आपण घरी जाऊ शकतो आहे. आणि जर हा पाऊस जर असाच चालू राहिला तर, नाहीतर मग चिकनवाल्याला मी बॅकअप प्लॅन सांगितलं आहे, म्हणजे त्याला सांगितलं की जाताना मला एवढं चिकन पाहिजे म्हणून, पाऊस थांबला तर. नाहीतर मग आहे तेवढं त्याच्यावरतीच आज बिझनेस करणार आहे. बाकी आज सकाळपासून आपल्याला बऱ्यापैकी बिझनेस झालेला आहे, त्याच्यामुळं आज खंत अशी काही नाही आहे. पण बघू कसा होईल त्याच्यात तुम्हाला अपडेट मिळणार 100%. हे बघा पावसाचं, आता पाऊस कमी आहे, बारीक पडतो आहे. पाणी हॉटेलच्या समोरून कसं वाहत आहे. हे सगळीकडे हिरवळ हिरवळ झालेले आहे पावसामुळे. आपलं हॉटेल आठवण. आता जे आपल्याकडं पार्सल ऑर्डर आहे त्याचं पराठ लाटायला चालू केल्यात. आता हे आपण ठेवलेले आहेत, असं प्लास्टिकचा पेपर आहे, एक छान क्लीन आहे. हायजीन मेंटेन आपण करतो प्रत्येक वेळेला, मी दाखवतो व्हिडिओमध्ये. का तर जेवण हे आपल्या पोटामध्ये जातं आणि जेवण ही अशी गोष्ट आहे याच्यामुळे फूड पॉयझनिंग वगैरे पण होऊ शकते आणि हेल्दी पण आहे. हे जेवढं चांगलं तेवढं खराब पण होऊ शकतं, फक्त बनवण्याचा जो पद्धत आहे त्याच्यावर अवलंबून असतं. आता काही हॉटेलमध्ये हेच पराठे इथे खाली याच्यावरती पण ठेवले जाऊ शकतात, ती हायजीन मेंटेन होत नाही व्यवस्थित. त्याच्यामुळे मी वारंवार हे व्हिडिओ स्वच्छतेच्या बाबतीत मी दाखवत असतो. तुम्ही म्हणाल की हे एक प्रमोशन आहे किंवा स्वतःच्या हॉटेलचं पब्लिसिटी आहे, तसंही म्हणा काही अडचण नाही, कारण मी स्वच्छता ठेवतोय तर पब्लिसिटी करायला काहीच अडचण नसावी असं मला वाटतंय. तर आता 3 थाळीचे पराठे भाजायला चालू आहेत. हे आता पार्सलचं जे पराठे आहेत ते आपण पॅक करायला चालू केलेत.
नेक्स्ट ऑर्डर पार्सलच आहे, काजू पनीर मसाल्याचे पॅकिंग झाले. 4 चिकन फ्राय ताट आहे ती, तवा पराठा आहे ताटाला. ही नेक्स्ट ऑर्डर आहे, 1 चिकन फ्राय आणि 1 चिकन मसाला ताट तयार झालेला आहे पिकअप. ह्या ताटाला पण तवा पराठाच आहे. ही नेक्स्ट ऑर्डर 4 चिकन फ्राय ताटात तयार झालेत, पिकअप होतील. मित्रांनो, रात्रीचे 11:03 झालेत. हॉटेल बंद केलेलं आहे, आपण क्लोजिंग वगैरे झालेले आहे. आतलं बाहेरचं सर्व आवरलं आहे. आज लवकर बंद केलं म्हणजे आज सकाळपासून हॉटेल चालू होतं, तुम्हाला माहिती आहे. दुपारी थोडंफार जेवण आपलं गेलेलं होतं आणि संध्याकाळी आपण जेवणाची जास्त क्वांटिटी ठेवली नव्हती, कारण बाहेरचं वातावरण बघता पाऊस खूप होता. 6-6:30 नंतर पाऊस पूर्णच गेलेला होता, पण आपण जेवण जास्त केलेलं नव्हतं. त्याचा इफेक्ट असा झाला की आपल्याकडं आज नाही म्हणत जवळपास 10 ते 12 ताटं परत गेलीत. म्हणजे फोन आले होते, पण त्यांना जेवण आपण नाही म्हणून सांगितलं. का तर आपल्याला तुम्हाला मगाशी जसं मी दुपारच्या व्हिडिओमध्ये किंवा संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्ही जास्तीत जास्त पार्सलची एक ऑर्डर आहे, ती झाल्यानंतर थोडंसं जेवण आणि त्यांच्यापुरतं जेवण करणार किंवा थोडंसं अजून जास्त जेवण करणार आणि ते गेल्यानंतर आम्ही जाणार आहे घरी, कारण पाऊस बाहेर भरपूर आहे. पाऊस जसा कमी आला, जेवण आम्ही जास्त वाढवू नाही शकलो, कारण चिकन कमी मागवलं होतं. नंतर कसं झालं की असू दे बॅकअप म्हणून फक्त 1 किलो अजून एकदा मागवलं. त्याच्यानंतर आपल्याकडे चिकन अवेलेबल नव्हतं आणि 8:30 वाजता आपल्याला बरेचसे फोन आले. त्याच्यामध्ये एक ग्रुप बुकिंग होतं, त्याच्यानंतर एक आपले रेग्युलर ग्राहक आहेत फॅमिली ते होते. त्याच्यामुळं जेवढं आपल्याकडे चिकन होतं बरोबर तेवढी आपल्याकडे बुकिंग होती. त्याच्यामुळं बाकीचे जेवढे ग्राहक येत होते किंवा फोन येत होता त्यांना जेवण नाही म्हणून सांगावं लागलं. वाईट वाटतंय, कारण बिझनेस करायला थांबलोय आपण आणि आपल्याकडून अशी एखादी चूक झाली की त्याचा पश्चाताप आता करून पण काही फायदा नाही, कारण आपल्या हातातून वेळ निघून गेलेल्या असत्या. पण विषय असा आहे की बाहेर एवढा पाऊस होता आज दुपारपासून आणि कंटिन्यू पाऊस चालू होता आणि बरेचसे मेसेज वगैरे येत होते हवामान खात्याकडून. प्रत्येकालाच आले असतील की ह्या भागामध्ये जे असणार आहेत कोल्हापूर किंवा ह्या भागामध्ये तर पुढचे 3 तास मुसळधार पावसाची शक्यता म्हणून 5 वाजता मेसेज आला होता. साहजिकच कोणी पण थोडंसं हात थोडंसं आवरणारच, कारण नुकसान आपलं होऊ नये ह्याच्यासाठी. पण पाऊस थांबला आणि त्याच्यानंतर ग्राहक बरंचसं बाहेर निघालं. झाली असती गर्दी आज भरपूर, पण जी झाली ती पण कमी असं म्हणणार नाही मी. रेग्युलर जसं होतं ग्राहक तसं झालं, कारण सकाळपासूनच आपलं जेवण चालूच होतं. बाकी बऱ्याच लोकांना जेवण आवडलं. आज जसं की व्हिडिओ करायला मला मिळाले नाहीत, एखाद्याची व्हिडिओ पण केले असते मी. मला माहिती नव्हतं की आमच्या गावामध्ये पण काही ग्राहक होते, ते आपले सबस्क्रायबर आहेत, आपले व्हिडिओ बघतायत आणि ते पण आले होते. जेवण पहिल्यांदा जेवले ते जेवण त्यांना आवडलं. त्यांच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक मेंबर 2 मेंबर असे होते जे आपल्याकडे जेवायला कायम येतात. महिन्यातून 3 ते 4 वेळाला 5 ते 6 वेळाला जेवायला येतातच. ते त्यांना घेऊन आले होते. आपल्याकडे रोटी आज चालू नव्हती, त्याच्यामुळे ते रोटी पाहिजे म्हणून म्हणजे तिकडे भडगाव पटेला जे हॉटेल आहेत तिकडे जायला निघाले होते. पण त्यांनी एकदा रोटी नाही, त्यांच्याकडे तवा पराठा ऑप्शन आहे, चपाती आहे, एकदा ट्राय करून बघूया तवा पराठा कसा असतो, खाल्लेला नाही आहे. तर ते आले, जेवले, तवा पराठा त्यांना आवडला. त्यांनी प्रत्येकी एक त्याच्यातल्या दोघांनी जे इथे नको आणि भडगाव पटेला जेवायला जाऊ त्यांना रोटीच पाहिजे असं म्हणत होते, त्याचबरोबर 2 लोकांनी तवा पराठा एक्स्ट्रा एक घेतला. त्यांना जेवण आवडलं. ते म्हणाले आम्हाला तवा पराठा कधी खाऊन माहिती नाही, तर आम्हाला कसं कळणार तवा पराठा कन्सेप्ट नेमका आहे काय. रोट्या मला माहिती आहे, त्यामुळे रोटीसाठी आम्ही बोललो होतो. आले, जेवले, त्यांना ते तवा पराठा पण आवडला आणि जेवण पण आवडलं. स्तुती केली त्यांनी छानपैकी, जेवणाविषयी कमेंट केल्या की बाबा खूप छान आहे आणि इथून पुढे आम्ही तुमच्याकडे जेवायला येणार, आम्हाला माहिती नव्हतं एवढं छान जेवण भेटतं. ह्या गोष्टीमुळेच ग्राहक वाढणार, दिवसेंदिवस वाढणार. आणि आजचा अनुभव तसं 2 आपल्या भागात आहे, जसं की सावर्डे, इथून जास्त लांब नाही, जवळच गाव आहे. ते आता व्हिडिओ बघत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आज सकाळीच आपले सबस्क्रायबर पण आले होते, त्याने पण कमेंट बॉक्समध्ये सांगा जेवण तुम्हाला कसं वाटलं. पब्लिकली कळू देत. नेमका मी फीडबॅक घेतलेला नाही, कारण जे आले होते त्यांना पण माहिती आहे सिच्युएशन कशी असते. स्टाफ कमी असतो आपल्याकडे आणि पावसाळ्याचे दिवस आहेत आणि बरीचशी धावपळ असते. बाहेरचं ग्राहकांचं व्हिडिओ करणं वाटतं तेवढं सोपं नाही आणि ते पॉसिबल नाहीच आहे असं म्हणतोय मी, कारण आतमध्ये खूप प्रेशर असतं कामाचं. कारण पुढचे येणारे ग्राहक या व्हिडिओच्या नादामध्ये तटतात किंवा त्यांना ॲडजस्ट करावं लागतं, खोळंबतात, त्यांना सर्व्हिस लेट होते. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मी ग्राहकांची व्हिडिओ नाही करू शकत. उद्या भविष्यात आपल्याकडे स्टाफ आला, सगळं मॅनेज झालं व्यवस्थित, त्याच्यानंतर मी प्रत्येक ग्राहकाचा पण व्हिडिओ करू शकतो. पण सध्या थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. आता याच्यात बरेचसे ग्राहक येऊन गेले, ते कमेंट करतील, जर केले तर तुम्हाला ते कळतीलच.
बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू द्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय.